2 तारखेला आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपली लाडकी बहीण वीणा वामन म्हात्रे की बहीण वीणा वामन म्हात्रे या उभ्या आहेत आणि त्यांच्या सोबत 49 नगरसेवक उभे आहेत आणि 49 आणि नगराध्यक्ष 50 ना, म्हणजे 50 लोकांची टीम उभी आहे. हाफ सेंचुरी आणि पूर्णच्या पूर्ण टीम या निवडणुकीला सामोरे जाते आणि त्याच्यामध्ये शीतल प्रवीण राऊत या ही आपली लाडकी बहीण बिनविरोध आलेली आहे आणि शिवसेनेचं खातं उघडलेलं आहे. एक शुभ संकेत आहे. आणि बदलापूर काय आपल्याला नवीन नाहीये आणि मी बदलापूरकरांसाठी नवीन नाहीये. आपण सगळे परिवारातली लोक आहोत, आपण सगळे कुटुंबातली घरातली लोक आहोत. इथं माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. इकडे लाडके भाऊ आहेत, इकडे पण लाडक्या बहिणी आहेत, इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. आणि ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा मतपेटीत नंबर पहिला. हे गणित, हे समीकरण गेले अनेक वर्ष मी पाहतोय. आणि आज बदलापुरामध्ये विकासाची गंगा आणणारी शिवसेना सगळी या ठिकाणी व्यासपीठावर आहे. वामन म्हात्रे इकडे आहेत, श्रीधर आहेत, आपल्या उमेदवार ताई आहेत. हे व्यासपीठ एवढं सगळं भरगच्च भरलेलं आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी टीम कुठल्याच नगर परिषद, कुठल्याच जिल्ह्यात कुठंच एवढी मोठी टीम नसेल. मी महाराष्ट्रामध्ये गेले अनेक दिवस फिरतोय. लाडक्या बहिणींचा जो रिस्पॉन्स आहे, सगळीकडे लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने सभेला येत आहेत. तसं विधानसभेतलं चित्र पाहत होतो मी. ते चित्र या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्री मी असताना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू केली. त्याला अनेक लोक विरोधात गेली. इकडे आपल्याकडे लाडक्या बहिणींना योजना आहे ना, 26,000 लाडक्या बहिणी 26,000 लाभ घेत आहेत बदलापूर मधल्या. मग तुमचा विजय पक्काच आहे, रेकॉर्ड ब्रेक विजय आहे. मतदान किती आहे टोटल? आणि 26x4 करा गणित. तसा विजय नको आहे. एवढे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. बदलापूरकर एवढ्यांनी 2 तारखेपर्यंत प्रामाणिकपणे डोळ्यात तेल घालून काम केलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. बदलापूर शहर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे, बाळासाहेबांचं प्रेम, साबीर भाई त्यांचंही प्रेम. आणि खऱ्या अर्थाने बदलापूर म्हणजे फक्त धनुष्यबाण. बदलापूर म्हणजे फक्त आणि फक्त धनुष्यबाण. हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे. बदलापुरात कुणाचा आवाज घुमणार? आवाज घुमणार फक्त शिवसेनेचा, शिवसेनेचा आणि शिवसेनेचा. कारण शिवसेनेची राज्य सत्ता, शिवसेनेची या बदलापूरवर आपण दिलेली, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी वामन पण नगराध्यक्ष होता. आणि मला आठवतंय
या ठिकाणी केलेलं काम तुमच्या समोर आहे आणि म्हणून त्या कामाच्या जोरावर आपल्या विनाताई जिंकून येतील, सगळं जग पाहिल, विनाताई जिंकून येतील आणि इतिहास घडवतील. बदलापूरचा शिवसेनेच्या भगव्याचं राज्य भगव्याचंच राज्य राहणार आहे. किती कुणी येऊन इथे गप्पा मारल्या, बाता मारल्या, काही केलं, गप्पा मारा, बाता मारा, निवडून येणार आमचा वामन आप्पाच. वामन तसा कलाकार आहे, त्याला दाखवतो, कधी येतो गपचूप माझ्याकडे सही घेऊन जातो. बोला अरे त्या दिवशी तर पैसे घेऊन गेले, बोले MMRDAच आहे, त्याचे नगर विकास खात्याचं घेऊन गेलाय. आणि सर्व नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या वार्डामध्ये मी वामन म्हात्रे आणि शिवसेनेने निधी दिला. किती निधी दिला तुम्हाला, कुठे कुठली कुठली कामं केली, 500 कोटी. बदलापूरकरांसाठी काय केलं हे सगळ्यांना माहित आहे. मी येताना बघितलं, कॉन्क्रीटच्या रस्त्याने मी आलो. बदलापूर रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी 500 कोटी कोणी दिले, शिवसेनेने दिले. 500 कोटी कोणी दिले, शिवसेनेने दिले. शहरासाठी 240 कोटींची पाणी पुरवठा योजना कोणी दिली, शिवसेनेने दिली. 190 कोटी रुपयांची स्टॉर्म वॉटर ड्रेनेज योजना कोणी दिली, शिवसेनेने दिली. आणि म्हणून अशी अनेक किती छोटे मोठे तर मी घेत नाही, तू घेतले ना. एवढा निधी वामन म्हात्रेने आणलाय आणि वामन म्हात्रेची फिल्डिंग मजबूत असते. एकदा सही घेऊन गेला, मी त्याला म्हणतो आमच्याकडून डिपार्टमेंट मध्ये आउटवर्ड होऊ दे, नाही मी घेऊन जातो आणि तिकडे बरोबर सगळ्यांना हे करून निधी घेऊन येतो आणि या ठिकाणी निधीतून काम करतो. काही लोक निधी घेऊन जातात आणि काय करतात मला माहित नाही, परंतु एक एक पैसा वामन म्हात्रेने मी दिलेला या ठिकाणी विकासामध्ये वापरलेला आहे, विकासामध्ये वापरला आहे. आणि नगरपालिका म्हणजे नगर विकास खातं. माझ्याकडे MMRDA आहे, सिडको आहे, नगर विकास विभाग आहे. आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण खूप कामं केली ना. बाबासाहेबांचा, आंबेडकरांचा पुतळा केला, स्मारक केलं, प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आपण केलं, भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत केली. मोठ्या शहराला लाजवेल अशा प्रकारचं प्रशासकीय इमारत या तुमच्या वामन म्हात्रेने उभी केले. त्याच्या मागे एकनाथ शिंदे उभा राहिला. आणि काय काय केलंय सगळं सांगायला गेलो तर मला वाटतं वेळ पुरणार नाही. पण मी आपल्याला सांगतो, बदलापूरसाठी नवीन धरणं आपण करतो, एक शिलार आणि पोशीर. त्यामुळे तुम्हाला उल्हास नदीचा पूर येतो तो देखील थांबेल आणि हा मोठा निर्णय होईल. गावदेवी बॅरेज रोड, पाचचारी पूल उभारला, आपण चालू आहे काम. उभारायचं तर पैसे आणले ना बाबा, पाचचारी उभा राहिलाय. मी माझ्याकडे सगळं माहिती बरोबर आहे, तू काय सांगतो. आणि म्हणून त्याच्यामुळे ऍक्सिडेंट कमी झाले. आणखी काय पाहिजे तुला, ब्रिज पाहिजे. ऍडव्हान्स फायर ब्रिगेड सिस्टीम साठी 13.5 कोटी रुपये दिले. गाडी पण आली बघा, लगेच गाडी पण आली. मेट्रो 5 आधी बदलापूरला पोहोचेल. मेट्रो खासदारांनी त्याच्यासाठी प्रयत्न केलाय. आणि चिखलोलीवरून ते आपण बदलापूरला आणण्याचा प्रयत्न करतोय. चिखलोली स्टेशनचं काम सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे त्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं बदलापूरमध्ये सगळी कामं मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही. एक पूर परिस्थिती जी आहे ती थांबवण्यासाठी ब्ल्यू आणि रेड आणि ब्ल्यू लाईन जी आहे त्याचा देखील पुन्हा तपासली जाईल
आणि कधीतरी कुठं पाणी गेलं होतं कुठल्या वर्षी माहित नाही, पण आता कुठं पाणी जातच नाही, ते पण त्या रेषेमध्ये आलंय, ते देखील काढून टाकण्यात येईल. शेवटी सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आपलं, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहीण योजना ही तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू करत असताना एक विचार केला. गरिबी काय, सर्वसामान्य माझ्या माता भगिनींची परिस्थिती कुटुंब चालवताना काटकसर करत असते. मी देखील माझी परिस्थिती, आईची, पत्नीची ती काय काटकसर पाहिलेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्या झाल्या माझ्या माता भगिनींना काहीतरी द्यायचं, काहीतरी त्यांना आधार कुटुंबाला झाला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि काही लोकांनी विरोधही केला. आताही काय काय लोक बोलतायत, पण मी सांगतो, कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.